आपल्या पाली पिकासो या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये एक 7व्या क्रमांकाचा पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या पाठाचं नाव आहे चत्तारी दस्सनियानी ठाणानी। पाठ 7वा चत्तारी दस्सनियानी ठाणानी, 4 दर्शनीय स्थळे असं या पाठाचं नाव आहे। दीघनिकाय ग्रंथातील महापरिनिब्बाण सुक्तामधून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये निवडलेला आहे। काय आहे हा पाठ, काय अर्थ आहे या पाठाचा, उद्देश काय आणि कोणती मूल्य या पाठातून आपल्याला शिकायची आहेत। 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेले तथागत बुद्ध, संपूर्ण जगावर त्यांचा प्रभाव आहे। बुद्धांच्या विचाराला राजाश्रय, धम्माला राजाश्रय देण्याचं काम बुद्धाचे समकालीन राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, प्रसेनजित राजा, त्यानंतर सम्राट अशोक असतील किंवा राजा मिलिंद, राजा कनिष्क, सम्राट हर्षवर्धन आणि जपान, चीन, म्यानमार, कंबोडिया, थायलंड, इकडं श्रीलंका या देशातील राजांनी सुद्धा बुद्ध धम्माला राजाश्रय दिला आणि गेल्या 2500 वर्षापासून संपूर्ण आशिया खंडामध्ये बुद्ध धम्माचा सर्वाधिक प्रभाव राहिलेला आहे। आजही भारताच्या शेजारी असलेल्या अनेक देशांमध्ये त्यांचा बुद्ध धम्म अत्यंत निष्ठेचा, श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून बुद्ध ही एक भारताची फार मोठी ओळख आहे। संपूर्ण जगाला प्रभावित करणारी बुद्ध ही एक अत्यंत बुद्धिप्रमाण्यवादी, नैतिक विचार देणारा हा महामानव या देशामध्ये होऊन गेला, म्हणून भारताची एक ओळख आहे। आणि त्या बुद्धांच्या जीवनचरित्राच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनाशी संबंधित 4 स्थळे कोणती याचा अभ्यास या प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला करायचा आहे। लाईट पडले, चालते ना? आणि मग या प्रस्तुत पाठामध्ये तथागत बुद्धांच्या जीवनातील 4 महत्त्वाच्या घटना कोणत्या 4 ठिकाणी घडल्या हे या पाठाआधारे आपल्याला शिकायचं आहे। शिवाय आजही या स्थळांना प्रेरणादायी स्थळे म्हटले जाते। बुद्धाच्या विचाराची ऊर्जा जर आपल्याला मिळवायची असेल, घ्यायची असेल, तर आपण या 4 स्थळांना गेलं पाहिजे। अर्थात पहिलं स्थळ आहे लुंबिनी, जिथं बुद्धांचा जन्म झाला। दुसरं स्थळ आहे बोधगया, बिहार। लुंबिनी ही नेपाळमध्ये आहे। लुंबिनीच्या वनामध्ये तथागतांचा जन्म झाला म्हणून हे जन्मस्थळ नेपाळ। बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली त्या निरंजना नदीच्या किनारी उर्वेला या गावाजवळ, ती बोधगया बिहारमध्ये आहे। उत्तर प्रदेशामध्ये बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं आणि जिथं धम्म आणि संघाची स्थापना झाली ते उत्तर प्रदेशामधील सारनाथ, वाराणसीच्या जवळ हे सारनाथ हे प्रथम धम्मोपदेश स्थळ आहे। आणि
45 वर्ष धम्म प्रसार करून वयाच्या 80व्या वर्षी तथागतांनी शेवटचा श्वास घेतला, ज्यांचं तिथं महापरिनिर्वाण झालं ते कुशीनगर उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे. असे ही लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर हे 4 दर्शनीय स्थळे. तिथं आपण गेलं पाहिजे. तिथला इतिहास, संस्कृती समजून घेतली पाहिजे, बुद्धाला समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी या 4 दर्शनीय स्थळांना आपण भेट द्यावी. तिथला इतिहास आणि भूगोल आपल्याला माहिती व्हावा म्हणून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये देण्यात आलेला आहे. आणि त्याच पाठाचं नाव आहे चत्तारी दस्सनी आणि ठाणानी 4 दर्शनीय स्थळे. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय महत्वाची स्मारके, स्थळे आणि वस्तूंचे संरक्षण तसेच संमिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशाचे मोल आपण जाणून घ्यावं आणि त्याचं जतन करावं, हा उद्देश या पाठातून आपल्याला साध्य करायचा आहे. आज आपल्या देशाची समृद्ध परंपरा आहे. या देशातल्या लेणी असतील, बौद्ध लेणी, किल्ले, राजवाडे, राजमहल, मंदिरे, जे काही असेल प्राचीन, आपल्या पूर्वजांनी जे काही बांधलं असेल, जे काही कोरलं असेल, जे घडवलं असेल, ते नुसते दगड आणि नुसते इमारती नाहीत, तर तो आपला इतिहास आहे. त्यांना जाणून घेण्यासाठी आपण तिथं गेलो तर त्या विटा आणि ते दगड आपल्याशी संवाद साधतात, आपल्याशी बोलतात, आपला इतिहास कथन करतात. तो इतिहास जाणून घेण्याची ऐतिहासिक दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये सम्राट अशोकानी आणि राजा सातवाहन राजांनी बांधलेले अनेक प्राचीन बौद्ध स्तूप, शिलालेख, बौद्ध लेणी, विहार, स्तंभालेख, महाप्रस्तर शिलालेख आपल्याला जागोजागी दिसतील. पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये बामियान प्रांत, बामियानचा बुद्ध, मेसायनाकचे बौद्ध स्थळ, म्यानमारचं आनंद देवालय, आनंद बौद्ध विहार, पगानचं बौद्ध विहार. इतकंच नाही तर इंडोनेशियामधलं ते बोरोबुंदूरचं बौद्ध स्तूप, संपूर्ण आशिया खंडामध्ये प्राचीन अशा प्रकारचे सगळे बौद्ध स्तूप, चीनमधल्या हेनान प्रांतामधल्या त्या 2500 बुद्ध लेणी आणि 1,00,000 बुद्धाची मूर्ती, तिथली चित्रकला, मूर्तिकला, शिल्पकला, जपानचा बुद्धमूर्ती विहार, हे सगळं. आणि भारतामध्ये तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सम्राट अशोकाने 84,000 बौद्ध स्तूप बांधले होते. नाला सोपाऱ्याचा स्तूप असेल, कोल्हापूरचा प्राचीन स्तूप असेल, मनसरचा प्राचीन स्तूप, पैठण, तेर, शेगाव मधला भोनगावचा स्तूप, प्राचीन बौद्ध स्तूप, मनसरचा बौद्ध स्तूप, पवनीचा बौद्ध स्तूप, कर्नाटकामधील सन्नती असेल बौद्ध स्तूप, आंध्राणी तेलंगणामधला अमरावती नागार्जुन कोंडाचे बौद्ध स्तूप, हे सगळे प्राचीन अवशेष किती महत्वाचे आहेत. जगामध्ये, भारतामध्ये सर्वाधिक जुन्नरच्या भोवती असलेल्या 7 ठिकाणी असलेल्या त्या बौद्ध लेणी, तेथील शिलालेख, व्यापाऱ्यांची नावं, स्तूप, विहार, हा सगळा मध्य प्रदेशातील सांचीचा स्तूप असेल, सतधाराचा स्तूप असेल, हे प्राचीन बौद्ध अवशेष भारताच्या बौद्ध धम्माच्या समृद्धतेचे प्रतीक आहेत. म्हणून श्रीलंकेमध्ये अनेक प्राचीन स्तूप आहेत, चीनमध्ये आहेत,
पाकिस्तानच्या डोंगरांमध्ये बौद्ध विहार आणि बौद्ध स्तूप आहेत, बौद्ध लेणी आहेत, शिलालेख आहेत, चीनमध्ये आहेत, म्यानमारमध्ये आहेत. तर हा सगळा बौद्ध संस्कृतीचा वारसा मी यासाठी सांगतोय की आपल्याला पाठाचं नाव 4 दर्शनीय स्थळे, बौद्ध स्थळे, आणि या अनुषंगानं हे 4 तर महत्वाचे आहेत, त्याच्यापेक्षाही त्यासोबतच संपूर्ण आशिया खंडामध्ये असे हे बौद्ध स्थळं, स्मारक व्यापलेले आहेत. त्याचं आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, त्याला भेट दिली पाहिजे, त्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्याच्यावर पुस्तकं लिहिली पाहिजेत. म्हणून मी स्वतः नेपाळच्या लुंबिनी पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्व बौद्ध स्थळांना प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत, त्यावर पुस्तक लिहिलेलं आहे, तिथले छायाचित्र, फोटोज आणल्या आणि पुस्तकामध्ये त्याला शब्दबद्ध करून तो वाचकांपर्यंत घेऊन पोहोचवण्याचं काम केलं. अर्थात नालंदा विद्यापीठ असेल, तक्षशिला असेल, विक्रमशिला असेल आणि ओरिसामधलं ते कलिंगचं युद्ध, धौली, जौगड येथील शिलालेख असतील किंवा उदयगिरी, खंडगिरी येथील लेण्या असतील, बौद्ध स्तूप असतील ओरिसामधले, हे सर्व बौद्ध स्थळं आहेत. आणि या सर्व बौद्ध स्थळांमध्ये 4 बौद्ध स्थळं अत्यंत महत्वाचे आहेत की जे प्रत्यक्ष बुद्धाच्या जीवनाशी संबंधित आहेत. आणि बुद्धोत्तर कालखंडामध्ये अनेक राजांनी, व्यापाऱ्यांनी, बुद्धप्रेमी लोकांनी बुद्धाचं स्मरण म्हणून मग बुद्धाच्या लेणी कोरल्या, बुद्धाचे स्तूप बांधले, विहार बांधले, शिलालेख कोरले, ते सुद्धा महत्वाचे आहेत. पण ते बुद्धोत्तर कालखंडामधले आहेत. मग ते अशोकाच्या काळामधले, राजा मिलिंदाच्या काळामध्ये, सम्राट हर्षवर्धनच्या काळामधले किंवा राजा कनिष्कच्या काळामधले, हे नंतरचे बौद्ध स्थळे सुद्धा महत्वाचे आहेतच. पण प्रत्यक्ष 2500 वर्षापूर्वी बुद्ध काळामध्ये बुद्धांच्या जीवनाशी संबंधित हे स्थळ आहेत. आणि जिथं बुद्ध प्रत्यक्ष गेले होते, प्रत्यक्ष बुद्धांचं भ्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे, त्यांच्या जीवनाशी संबंधित घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. म्हणून हे स्थळ महत्वाचे आहेत. आपण त्या स्थळांचं रक्षण केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि ते ज्या मूळ स्वरूपामध्ये आहेत ते आपण जतन करून ठेवले पाहिजे. नाही तर त्याच्यामध्ये अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला गेला. काही ठिकाणी आजही आपण पाहतो. असं न करता या ठिकाणी जे जुनं आहे, जे प्राचीन आहे, त्याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कसलाही बदल होता कामा नये. म्हणून बुद्धांच्या लेणींमध्ये, विहारांमध्ये, स्तूपांमध्ये कसल्याही प्रकारचा अदलाबदल होणार नाही, होऊ नये याची दक्षता भारतातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी, शासनाने, तिथल्या स्थानिक लोकांनी, अभ्यासकांनी, इतिहासकारांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि जे मूळ प्राचीन बुद्ध अवशेष आहेत ते मूळ स्वरूपामध्ये आम्ही त्याचं जतन करणं गरजेचं आहे. हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हा पाठ, आपले राष्ट्रीय स्मारक जतन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये ही भावना रुजली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ते राष्ट्रीय स्मारक पाहायला गेल्यानंतर त्याच्यावर आपले नावं टाकणे, चित्र काढणे, खडून काहीतरी लिहिणे आणि त्याला नुकसान होईल अशा प्रकारची कृती करणं हे कायद्यानेही गुन्हा आहे, नैतिकतेच्याही ती कायद्या तत्वामध्ये बसत नाही. म्हणून आपण या बौद्ध स्मारकांचं, स्थळांचं जतन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी गांभीर्याने याबाबत अति दक्ष राहिलं पाहिजे आणि या स्थळांना आपण भेट दिली पाहिजे. म्हणून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 स्थळं अत्यंत महत्वाचे आहेत. मी तुम्हाला दाखवत आहे. हे पहा, 4ही स्थळं दाखवा इकडं. हे 4 स्थळं या ठिकाणी चित्र पण दाखवलेले आहेत. पहिला आहे या ठिकाणी लुंबिनीच्या वनामध्ये तो सम्राट अशोकाने
त्या ठिकाणी एक शिलास्तंभ कोरून रोवलेला आहे. इथं बुध जाते असं त्यावर शिलालेख पण कोरलेला आहे. बुद्धाचा इथं जन्म झाला म्हणून या गावचा कर सम्राट अशोकाने माफ केलेला आहे असं त्या शिलालेखामध्ये त्या शिलास्तंभावर लिहिलेलं आहे. दुसरं चित्र बोधगयेमधील बोध विहाराचं, बोधगया विहाराचं आहे. तिसरं चित्र सारनाथ येथील त्या बौद्ध स्तूपाचं आहे. आणि चौथं चित्र ज्या कुशीनगरमध्ये बुद्धांचं निर्वाण झालं, जिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते बौद्ध स्तूप या कुशीनगर मधील ते चित्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ही 4 चित्र अर्थात 4ही दर्शनीय स्थळं आणि त्याचे चित्र या पाठामध्ये देण्यात आलेली आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 44 दर्शनीयानी ठाणानी 4 दर्शनीय स्थळांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास या पाठामध्ये करावयाचा आहे. आणि म्हणून मग सुरुवात करत असताना या पाठाला आपली आता प्रस्तावना आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि प्रत्यक्षात आपण या पाठाचा सविस्तर आढावा, त्याचं भाषांतर आणि त्याचा अनुवाद आपण आता शिकणार आहोत. एक लक्षात ठेवायचंय, बुद्धांचं जन्मस्थळ लुंबिनी हे नेपाळमध्ये आहे. मग नेपाळमध्ये का आहे हे लुंबिनी जन्मस्थळ? तर 2500 वर्षापूर्वी भारत आणि नेपाळच्या सीमेवर एक कपिलवस्तू नावाचं नगर होतं आणि त्या नगराचे राजे होते राजे सिद्धोधन, जे बुद्धाचे वडील, जे क्षत्रिय वंशामधले होते. त्यांची पत्नी महामाया आणि सिद्धोधन यांचं राज्य कपिलवस्तू नगर आजही ते भारत आणि नेपाळच्या सीमेवर पिपहरवा आणि कपिलवस्तू नगर या ठिकाणी या कपिलवस्तू नगरीचे अवशेष आपल्याला दिसून येतात. ते महाल, राजवाडा आजही तिथं आहे, विटांनी बांधलेला. आणि त्याच कपिलवस्तू नगरवरून नेपाळमध्ये एक देवदह नावाचं खिड, ते महामायेचं माहेर होतं, अर्थात सिद्धार्थाचं आजोळ मामाचं गाव. आणि मग आपल्या भारतीय परंपरेनुसार सिद्धार्थाची आई महामाया त्या ठिकाणी तिला दिवस गेले आणि मग राजा सिद्धोधन यांनी आपल्या पत्नीला म्यानामध्ये बसवून सोबत दासी सर्व लवाजमा देऊन त्या ठिकाणी ती माहेरी प्रसूतीसाठी देवदहला आमची महामाया जात होती. वाटेमध्ये लुंबिनी नावाचं वन होतं. त्या लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस होते. महामाया दुपारी ती पालखी त्या ठिकाणी थांबवण्यात आली, थोडं विश्रांती घ्यावी म्हणून. आणि त्या शाल वृक्षाखाली महामायेने हातामध्ये फांदी धरली होती आणि त्याच ठिकाणी अर्ध्याच वाटेमध्ये माहेरला जात असताना लुंबिनी वनामध्ये शाल वृक्षाखाली एका बाळाला महामायेनं जन्म दिला. तोच बाळ म्हणजे सिद्धार्थ आणि तोच सिद्धार्थ नंतर गौतम झाला आणि गौतमचा नंतर तो सम्यक संबुद्ध तथागत झाले. आईनं ठेवलेले नाव सिद्धार्थ, मावशीच्या नावावरून गौतम आणि नंतर सम्यक संबुद्ध तथागत झाले. सिद्धार्थाचा जन्म इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये लुंबिनी वनामध्ये आई माहेरी जात असताना वाटेतच त्या लुंबिनी वनामध्ये झाला, जवळ गाव नाही. आणि म्हणून हे लुंबिनी वन आणि म्हणून त्या लुंबिनी वनाला जन्मस्थळ म्हणून जगातले सगळे लोक भेट देत असतात. अर्थात सम्राट अशोक त्या ठिकाणी गेले. इथं बुद्ध जाते असं त्या स्तंभालेखावर लिहिले. बुद्धाचा इथं जन्म झाला. तिथं बाजूलाच महामायेची पुष्करणी आहे. अनेक देशांचे त्या ठिकाणी मोठे मोठे विहार आहेत. जिथं जन्म झाला तिथं शाक्य मुनींचा इथं जन्म झाला म्हणून एक भव्य स्तूप विहार, बाजूने विहार आहेत, अनेक स्तूप आहेत. सम्राट अशोक तिथं गेले, तिथं वंदन केलं आणि एक स्तंभालेख कोरून ठेवला आणि त्या स्तंभालेखावर लिहिलं बुद्धाचा इथं जन्म झाला म्हणून या गावाचा कर मी माफ केलेला आहे. म्हणून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा एक स्तंभालेख आजही तिथं रोवलेला आपल्याला दिसेल. त्याच्या बाजूला भव्य प्राचीन सम्राट अशोकाने बांधलेले ते अवशेष, विटांनी बांधलेले प्राचीन अवशेष त्या जन्मस्थळी आपल्याला दिसून येतात. बाजूला अनेक स्तूप आहेत, विहार आहेत.
म्हणून ही लुंबिनी नेपाळमध्ये आहे, विसरायचं नाही. लुंबिनी हे जन्मस्थळ आहे. पहिलं चत्तारी, दस्सनी आणि ठाणाणीमध्ये पहिलं स्थळ लुंबिनी नेपाळमध्ये जन्मस्थळ आहे. आता दुसरं जे स्थळ आहे ते म्हणजे बोधगया. गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला. जग दुःखमय आहे आणि या दुःखी समाजाला दुःखमुक्त करण्यासाठी रोहिणी नदीच्या पाणी वाटपारून शाक्य आणि कोलियांमध्ये वाद व्हायचा. शाक्य संघानं त्यांना शिक्षा दिली आणि म्हणून बुद्धांनी ग्रहत्याग करून ते बोधगयेला आले आणि बोधगयेमधील त्या बोधी वृक्षाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली आणि निरंजना नदीच्या किनारी उर्वेला या ठिकाणी त्यांना सम्यक संबुद्धत्वाची प्राप्ती झाली. ते सम्यक संबुद्ध झाले, बोधिसत्व झाले, म्हणून ते स्थळ म्हणजे बोधगया. गयेजवळ 20 किलोमीटर अंतरावर हे बोधगया नावाचं स्थळ आहे. ते बिहारमध्ये आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चत्तारी, दस्सनी आणि ठाणानी बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेले 4 दर्शनीय स्थळे. यामध्ये पहिलं स्थळ मी तुम्हाला सांगितलं लुंबिनी, जे नेपाळमध्ये आहे. संपूर्ण आशिया खंडामध्ये जगातले सगळे बुद्धिस्ट लोक, बुद्धप्रेमी लोक आजही लुंबिनीला भेट देतात. जगातले अनेक देशाने विहार या लुंबिनी वनामध्ये बांधलेले आहेत. दुसरं स्थळ मी तुम्हाला सांगत होतो ते म्हणजे बोधगया. त्याच बोधगयेमध्ये बुद्धांना बोध झाला, ज्ञानाची प्राप्ती झाली. ते आज बिहारमध्ये निरंजना नदीच्या किनारी ते बोधगया नावाचं स्थळ आहे. सम्राट अशोकाने बोधगयेची यात्रा केली आणि 200 फूट उंचीचा बोधी विहार त्या ठिकाणी बांधलेला आहे. आता थायलंड सरकार त्या मंदिरावर सोन्याचा पत्रा अंतरण्याचं काम करत आहे. कारण थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे आणि त्यांची बुद्धावर निष्ठा असल्यामुळं त्या विहारामध्ये अनेक बौद्ध देशातील बौद्ध भिक्खू येतात आणि बुद्धाला वंदन करत राहतात. म्हणून हे बोधगया विहार, तिथं बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली. समोरच निरंजना नावाची नदी आहे आणि तो बोधी वृक्ष, पिंपळाचा वृक्ष तिथं आहे आणि त्याच्याच बाजूला हे बोधगया मंदिर आहे, बौद्ध विहार आहे, बौद्ध विहार आहे. ते बिहारमध्ये आहे. हे दुसरं स्थळ आहे दर्शनीय. आणि तिसरं जे स्थळ आहे ते सारनाथ, काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशामधलं हे स्थळ आहे. वाराणसीच्या जवळ 20 किलोमीटर अंतरावर हे सारनाथ आहे. सारनाथ पूर्ण बौद्ध अवशेषांनी भरलेलं आहे. पूर्ण सारनाथ जर तुम्ही पाहिलं तर जागोजागी उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी प्राचीन बौद्ध स्तूप आणि बौद्ध विहाराचे अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहेत. तथागतांना ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की मला मिळालेलं हे सम्यक ज्ञान मी कुणाला द्यायचं. जे पंचवर्गीय ब्राह्मण सुजाताची खीर खाल्ल्यानंतर त्यांना सोडून ते सारनाथच्या त्या मृगदाय वनामध्ये गेले होते. बुद्धाला वाटलं जे मला सोडून गेले होते त्यांनाच मी माझं धम्मज्ञान सांगणार. आणि म्हणून तथागतांनी विचार केला की मला मिळालेला धम्म हा उपदेश मी कुणाला सांगावं. वाटेमध्ये तपस्वी आणि भल्लिक हे कापसाचे व्यापारी त्यांना भेटले आणि पहिलं प्रवचन आणि पहिला उपदेश त्यांनी गयेमधल्या एका ब्राह्मणाला केला. दुसरा उपदेश त्यांनी तपस्वी आणि भल्लिक या व्यापाऱ्यांना केला आणि ते बुद्धाचे पहिले उपासक झाले. त्यानंतर ते पंचवर्गीय जे ब्राह्मण, 5 ब्राह्मण ज्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये गेले होते तिथे ते गेले आणि सारनाथमध्ये पंचवर्गीय ब्राह्मणांना त्यांनी पहिला उपदेश केला. बघा, आणि हे बुद्धाचे पहिले भिक्खू झाले. बुद्ध 1 आणि ते 5 असे 6 झाले. म्हणून बोधगयेमध्ये बुद्ध उत्पन्न झाले आणि सारनाथमध्ये संघ उत्पन्न झाला
आणि सारनाथ मध्ये धम्म उत्पन्न झाला. हे फार महत्वाचं स्थळ आहे. बोधगयेमध्ये बुद्ध उत्पन्न झालेले आहेत, पण सारनाथ मध्ये संघ उत्पन्न झालेला आहे आणि धम्म उत्पन्न झालेला आहे. अशा प्रकारे जन्मस्थळ लुंबिनी, बोधगयेचं स्थळ बोधगया आणि जिथे पहिलं प्रवचन दिलं, पहिला उपदेश दिला, जिथं संघ स्थापन झाला ते सारनाथ उत्तर प्रदेशामध्ये ते आहे. म्हणून हे तिसरं स्थळ, बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळ आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे चौथं जे स्थळ आहे ते म्हणजे कुशीनगर, उत्तर प्रदेशामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे तथागतांनी 45 वर्ष धम्माचा प्रसार केला, पायी भ्रमण केलं आणि हजारो भिक्खू तयार झाले आणि संपूर्ण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि वैशालीमध्ये त्यांनी आपल्या निर्वाणाची घोषणा केली आणि वैशालीमधून तथागत बुद्ध एका चुंद लोहाराच्या घरी गेले. त्यांच्या घरी त्यांनी भोजन केलं. त्यांना थोडं आजारी पडण्याचं लक्षण झालं, पोटाचा आजार झाला आणि रातोरात बुद्ध तथागतांना भिक्खूंनी कुशीनगरला ते घेऊन आले. कुशीनगरमध्ये एका नदीमध्ये त्यांनी पाणी पिलं. ज्या ठिकाणी त्यांनी पाणी पिलं ते स्थळ आजही माथा कुवर नावानं प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकाने तिथे एक स्तूप बांधलेला आहे माथा कुवर म्हणून. आजही तिथे विटांनी बांधलेले अवशेष आहेत. म्हणजे बघा, 45 वर्ष धम्म प्रसार केल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी एका चुंद लोहाराच्या घरी त्यांनी भोजन केलं, पोटाचा अतिसार झाला आणि त्याच्यानंतर ते कुशीनगरमध्ये आले. कुशीनगरमधल्या नदीमध्ये त्यांनी पाणी पिलं. ती जागा आजही सम्राट अशोकाने तिथं स्तूप बांधलेला आहे. भव्य बुद्धाची एक मूर्ती तिथं आहे. ते माथा कुवर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर 1 किलोमीटर अंतरावर बुद्ध पुढे गेले आणि एका शाल वृक्षाखाली ते असं हाताची घडी करून ते झोपी गेले. आपण म्हणतो बुद्ध झोपी गेले आहेत म्हणून, ते झोपलेले नाहीयेत. अशी हाताची घडी करून ते एका बाजूवर कलंडले आणि जमिनीवर झोपले आणि त्याच अवस्थेमध्ये बुद्धांचं निर्वाण झालं. त्यांनी अखेरचा श्वास त्या ठिकाणी घेतला. म्हणून तिथे एक प्रसिद्ध अशा प्रकारचं बौद्ध विहार, बुद्ध स्तूप आहे, तो कुशीनगरमध्ये. म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाण हे कुशीनगरमध्ये झालं, जे गोरखपूर जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये हे कुशीनगर आहे. नेपाळ तिथून जवळच आहे. म्हणून कुशीनगर या ठिकाणी बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर मल्लांच्या शालवनामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आता त्यांच्या देहाला अग्नी लावण्याबद्दल, अग्निसंस्कार करण्याबद्दल मग अनेक राज्याचे राजे रथामध्ये बसून बुद्धाला वंदन करण्यासाठी येऊ लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4, 5, 6, 7 दिवस गेले. बुद्धांचा अंतिम संस्कार काही होऊ शकला नाही. कारण अनेक देशाचे राजे बुद्धाला वंदन करण्यासाठी येत होते. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली आणि शेवटी ठरलं 7व्या दिवसामध्ये बुद्धाच्या देहाला अग्नी देण्याचं काम, अग्निसंस्कार करण्याचं ठरलं. आणि मल्लांच्या शालवनामध्ये त्यांचं निर्वाण झाल्यामुळं मल्लांनी त्यांच्या देहाला अग्नी द्यायचं ठरलं आणि म्हणून मल्लांनी त्यांच्या देहाला 7व्या दिवशी अग्निसंस्कार केला. आणि मग ज्या ठिकाणी अग्निसंस्कार केला तिथं रामाभार नावाचा भव्य स्तूप आहे. अत्यंत उंच, 100 फूट उंचीचा तो कुशीनगरला भव्य अशा प्रकारचा रामाभार स्तूप आहे. जिथं देहाला अग्नी दिला तिथं एक स्तूप आहे. जिथं त्यांनी शेवटचा श्वास घेतला तिथं एक स्तूप आहे. आणि जिथं त्यांनी पाणी पिलं तिथं एक स्तूप आहे. अशा प्रकारे कुशीनगर अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून पाली भाषेमध्ये हा 7वा पाठ आपल्याला दिलेला आहे. त्या पाठाचं नाव आहे चत्तारी दर्शनीयानी ठाणानी, 4 दर्शनीय स्थळे. हे पाली भाषेच्या विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे, कारण हे बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळ आहेत. म्हणून पहिलं जन्मस्थळ लुंबिनी, ज्ञानस्थळ बोधगया, प्रवचन उपदेश स्थळ सारनाथ आणि त्यांचं महापरिनिर्वाण स्थळ कुशीनगर, असे चत्तारी दर्शनीयानी ठाणानी 4 दर्शनीय स्थळ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक नेपाळमध्ये आहे,
दुसरं बिहारमध्ये आहे आणि दुसरे 2 हे उत्तर प्रदेशामध्ये आहेत. हे 4 दर्शनीय स्थळे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी त्यांच्या देहाला अग्नी दिला त्या अस्थी 8 राजांनी आपले अस्थी घेऊन गेले आणि 8 ठिकाणी त्यांच्यावर स्तूप बांधले. एका द्रोण ब्राह्मणाने एक स्तूप बांधला. असे 9 स्तूप बांधले गेले बुद्धाच्या अस्थीवर. सम्राट अशोकाने पुन्हा हे 300 वर्षांनी स्तूपातल्या अस्थी पुन्हा उखडून काढल्या 300 वर्षांनी ती एकत्र केल्या आणि त्याचे 84,000 भाग करून संपूर्ण भारतामध्ये आशिया खंडामध्ये बुद्धाचे स्तूप बांधलेले आहेत. त्याच्यापैकी आपलं तेर असेल, मनसर असेल, भोनगाव असेल किंवा नागार्जुन कोंडा, सन्नती कर्नाटक, त्याच्यानंतर आपलं नागपूरच्या जवळ जे असलेलं एक स्थळ आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये हे बौद्ध स्तूप 84,000 बौद्ध स्तूप सम्राट अशोकाने बांधले. आणि अशा प्रकारे आज जर आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की बा बुद्धाच्या अस्थी कुठं कुठं आहेत, तर बुद्धाच्या अस्थी संपूर्ण आशिया खंडामध्ये 84,000 ठिकाणी हे बौद्ध स्तूप आहेत. त्याच्यापैकी इंडोनेशियामध्ये बाली या बेटामध्ये राजा शैलेंद्रनं बांधलेला 7व्या शतकातला जगातला सर्वात मोठा बौद्ध स्तूप आहे, ज्याची उंची 6 किलोमीटर आहे. उंची जर चालत गेला आपण तर टॉपवर जाण्यासाठी 6 किलोमीटर अंतर लागेल. एवढा मोठा जगातला बौद्ध स्तूप हा इंडोनेशियामध्ये आहे. हेनान प्रांतामध्ये 1,00,000 बुद्धाची मूर्ती आणि 2,500 बुद्धाची लेणी एका डोंगरामध्ये आहे, जे भारतामध्ये सुद्धा नाही आहे. इतकं बौद्ध आणि त्याचे स्वरूप जे अफगाणिस्तानमध्ये बामियान प्रांतामध्ये 200 फूट उंचीच्या मूर्त्या ज्यानंतर दहशतवाद्यांनी तोडल्या, ते बामियान बुद्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे तर डोंगर बुद्धाच्या स्तूपाने लेण्याने भरले आहेत. पाकिस्तानमधल्या कुठल्याही डोंगरांमध्ये जर गेलात तुम्ही तर तिथं बुद्धाचे स्तूप आहेत. पेशावर असेल, त्याच्यानंतर लाहोर असेल किंवा तक्षशिला असेल, या ठिकाणी सुद्धा बुद्धाचे स्तूप तुम्हाला दिसतील. अफगाणिस्तानमध्ये दिसतील, चीनमध्ये दिसतील, म्यानमारमध्ये दिसतील किंवा इंडोनेशियामध्ये दिसतील. काश्मीरमध्ये ते तुम्हाला कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, बिहारमध्ये, गुजरातमध्ये, या सर्व भागामध्ये तुम्हाला बुद्धाचे स्तूप दिसतील. आणि म्हणून अशा प्रकारे याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून चत्तारी, दस्सनी आणि ठाणानी 4 दर्शनीय स्थळांची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी आता पाठाचा समारोप करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा थोडक्यात सारांश सांगत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की भगवंत पूर्वी भिक्खू वर्षावास संपल्यानंतर तथागताच्या दर्शनाला यायचे. जोशी सर की 4 महिने भिक्खूंनी एका विहारामध्ये राहायचं, वर्षावास करायचं, अभ्यास करायचा, अध्ययन करायचं आणि 9 महिने धम्माचा प्रसार करत फिरायचं. 4 महिने एका ठिकाणी, वर्षावास असं त्याला म्हटलं जातं. वर्षा म्हणजे पावसाळा, वास म्हणजे निवास. म्हणून 4 महिने वर्षावास करायचं, अध्ययन करायचं. म्हणून ह्या लेणी, विहार ज्या कोरले आहेत त्या भिक्खूंना राहण्यासाठी, आणि मग ते भ्रमण करायचे 9 महिने. अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या पाठामध्ये सांगितलेलं आहे, तथागतांच्या दर्शनास अनेक लोक, वर्षावास झाला की बुद्धाला भेटण्यासाठी लोक यायचे, कारण 4 महिने फिरायला परवानगी नसायची. म्हणून वर्षावास संपला की 4 महिने लोक, उपासक, भिक्खू बुद्धाला भेटायला यायचे आणि मनोभावे भिक्षूंचे दर्शन मिळायचे. भिक्षूंना बुद्धांना भिक्षूंचं दर्शन मिळायचं. आणि मग हे बुद्धाला प्रश्न विचारायचे, एकमेकांमध्ये संवाद व्हायचा. पण भगवंत आपल्या निर्वाणानंतर, आपण मेल्यानंतर मनोभावनीय आम्हाला दर्शन कुणाचं मिळेल, आम्ही कुणाला भेटावं तुमच्या नंतर, आम्हाला कोण ज्ञान देईल, असं भिक्खू त्यांच्या समोर प्रश्न उपस्थित केलेला आहे. बुद्ध म्हणतात, हे पहा, मी देहानं सोडून जात आहे, परंतु विचारानं आणि धम्माच्या संस्कारानं मी आपल्या कायम सोबत आहे. माणसं मरतात पण माणसाच्या विचाराला मरण नसतं. म्हणून माझ्या पश्चात माझ्या धम्माचा विचार हा तुमचा गुरु असेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल त्यावेळेस तुम्ही माझे विचार वाचा आणि ठरवा की या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचंय. म्हणून माझा धम्म, माझा त्रिपिटक हेच माझा गुरु असेल.
म्हणून काळजी करू नका, रडू नका, कारण माझं आयुष्य गेले दुःखमुक्त करण्यासाठी. कारण दुःखमुक्त समाज हेच माझा उद्देश आहे. म्हणून काही लोक म्हणतात धम्म म्हणजे धर्म. धम्म म्हणजे धर्म वगैरे काही नाही. धम्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे की माणसानं सुखी आनंदी कसं जगावं. जे नैसर्गिक नियम आहे तो म्हणजे धम्म विचार आहे. कुणी कुणीही धर्माचे असा, परंतु फक्त सदाचारानं वागा एवढाच बुद्धाचा उद्देश आहे. माणसानं माणसासारखं वागावं, नैसर्गिक नियमानुसार वागावं म्हणजे धम्म आहे. म्हणून धम्माच्या आचरणानं, सदाचरणानं वागणं म्हणजे धम्म आहे. सदविचारानं वागणं म्हणजे धम्म आहे. धम्माचा अर्थच सदाचार आहे. धम्म म्हणजे धर्म नाही, धम्माचा अर्थच सदाचार आहे. आणि हेच आपल्याला बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात, आनंदा 4 स्थानांचे श्रद्धावान कुलपुत्राने आदराने दर्शन घ्यावे. कोणत्या 4? जेथे तथागत जन्माला आले, जन्माचे श्रद्धायुक्त कुलपुत्रांनी आदराने दर्शन घ्यावे, लुंबिनीला जावं. जेथे तथागतात श्रेष्ठ सम्यक संबुद्धी प्राप्त झाली, त्याचे श्रद्धायुक्त कुलपुत्राने आदराने दर्शन घ्यावे. जिथं ज्ञान मिळालं ती बोध गया. या स्थानाचे श्रद्धायुक्त कुलपुत्राने आदराने दर्शन घ्यावे. जेथे तथागतांचे पूर्णपणे तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. जिथे पहिला उपदेश केला, पहिल्यांदा त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, धम्म स्थापन केला, ते सारनाथ, तिथं जावं आणि आदराने दर्शन घ्यावं. बुद्ध सांगतायत, मी नाही बरं. दर्शन घ्यावे. जेथे तथागतांचे पूर्णपणे परिनिर्वाण झाले, त्या स्थळांचे आदराने दर्शन घ्यावे. बुद्धांनी सांगितलंय, भिक्खूंनो, माझ्या पश्चात, माझ्या नंतर लुंबिनीला जावा, बोधगयेला जावा, सारनाथला जावा, कुशीनगरला जावा आणि तिथं माझं तुम्हाला दर्शन मिळेल. तिथं माझा इतिहास आणि संस्कृती भेटेल. आदराने दर्शन घ्या. आणि शेवटचा जो उतार आहे त्यामध्ये बुद्ध सांगतात, आनंदा, या 4 स्थानांचे श्रद्धावान कुलपुत्राने आदराने दर्शन घ्यावे. आनंदा, श्रद्धावान भिक्खू भिक्खुनी, उपासक आणि उपासिका. बुद्ध धम्मामध्ये 4 वर्ग होते. एक संन्यास धारण करून संसार सोडून फुल टाइम प्रचार करणारे भिक्खू आणि भिक्खुनी, आणि संसार करून धम्माचं आचरण करणारे उपासक आणि उपासिका, असे 4 जे कोणी वर्ग होते. उपासक, उपासिका आणि भिक्खू आणि भिक्खुनी, या सगळ्यांनी, या चौघांनीही या स्थळी जावं, दर्शन घ्यावं असं बुद्ध सांगत आहेत. आणि म्हणून येथे सम्यक संबुद्धी प्राप्त केली, तेथे तथागतांचे धम्मचक्र प्रवर्तन केले, तथागताचे महापरिनिर्वाण झाले, असे सुद्धा 4 स्थळी त्या ठिकाणी आपण जावं. आनंदा, जे कोणी चैत्याचे दर्शन घेत भ्रमण करतील, प्रसन्न आणि सुखी आनंदानं राहतील, तेच या जीवनामध्ये सुखानं आणि आनंदानं आणि ज्ञानानं जीवन जगतील. म्हणून माझे पश्चात माझा विचार, माझा आचार आणि माझा धम्म तुम्हाला अभ्यास करायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही या 4ही स्थळांना जावा. तुम्हाला त्या ठिकाणी तो ज्ञान, ती संस्कार, ती संस्कृती तुम्हाला अभ्यासाला भेटेल, असं बुद्धांनी या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा पाठ या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. चत्तारी दसन याने ठाणानी, बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेले हे 4 दर्शनीय स्थळे किती महत्वाचे आहेत हे पालीच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी हा पाठ आपल्याला देण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मग या पाठाचं नाव, त्याचा मराठी अनुवाद, पाठाची प्रस्तावना, त्याच्यानंतर शब्दार्थ आणि नंतर मग पालीचा उतारा, मराठीचा उतारा आणि त्यानंतर स्वाध्याय लिहून काढायचे आहेत. आणि आपण या पाठाचं अध्ययन अशा प्रकारे करायचं आहे. धन्यवाद.